नमस्कार, मॅथ बाय पूजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार अँगलचे टाईप. ठीक आहे, ते घड्याळ काढलेले, त्याच्यावर मी टाईम्स दिले. ते टाईम दाखवल्यानंतर घड्याळीमध्ये कोणता कोण तयार होते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम इथं पाहू शकता 12 आपल्याला दिले, नंतर 3 दिले, 4 दिले आणि 2 दिले. हे आपल्याला घड्याळीमध्ये दाखवायचे, तेवढे वाजता आपल्याला कोणता काटा येतो. ठीक आहे, तर 12वर आपला पहिला जो मोठा काटा असतो तो सुद्धा 12वर घ्यायचा आणि छोटा काटा सुद्धा तो आपल्याला 12वर घ्यायचा. ठीक आहे, अशा वेळेस इथं काय कोणता अँगल तयार होणार आहे. ठीक आहे, छोटा आणि मोठा काटा दोन्ही एका ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तयार होतो आपला झिरो अँगल. म्हणजे आपल्या जे कोणाच्या दोन्ही बाजू असेल ते एका बाजूला असेल तर त्या अँगलला म्हणतो आपण झिरो अँगल. आता 3 वाजले ते दाखवायसाठी आपल्याला मोठा काटा 12वर घ्यायचा, छोटा काटा 3वर घ्यायचा. इथं तयार होणारा कोण जो असतो तो काटकोन असतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर राईट अँगल म्हणतो. राईट अँगल म्हणजे 90 अंश असलेला कोन, म्हणजे यालाच आपण 90 डिग्रीचा कोन सुद्धा म्हणू शकतो, म्हणूनच याला राईट अँगल म्हणायचं आहे. तिसरं त्याच्यामध्ये 2 वाजता आपल्याला दाखवायचं आहे, तर मोठा काटा जो असणार आहे तो आपल्या 12वर असणार आहे आणि छोटा काटा जो आहे तो आपला 2वर असणार आहे. ठीक आहे, तर आपल्या याच्यामध्ये जो कोन तयार होता इथे तुम्ही पाहू शकता, हा एवढा कोन, या कोनला म्हणता ॲक्यूट अँगल. काय म्हणणार याला आपण ॲक्यूट अँगल. ठीक आहे, तर हा तयार झालेला आपला ॲक्यूट अँगल असणार आहे, जो की 90पेक्षा कमी मापाचा असतो नेहमी. त्याच्यानंतर इथं 4 वाजलेले आहेत, आता 12वर मोठा काटा घ्यायचा आणि छोटा काटा जो आहे 4वर घ्यायचा आहे. आणि हा जो कोन इथं तुम्ही पाहू शकता, जो आता इथं एवढा जो कोन तयार झालेला आहे या कोणाला म्हणतात ॲप्ट्यूड अँगल. काय म्हणणार याला ॲप्ट्यूड अँगल, जो की 90पेक्षा थोडा मोठा असतो आणि 180पेक्षा थोडा कमी असतो. ठीक आहे, हा झाला आपला नेक्स्ट अँगल. आता पाहूया याच्यानंतरचे काही जे अँगल राहिलेले आपल्या घड्याळीमध्ये ते कसे दाखवायचे. नंतरचं पहा, इथं मी घड्याळ काढलेले, याच्यामध्ये 6 आणि 7 वाजताना आपल्याला दाखवायचे. ठीक आहे, तर मोठा काटा जो असेल आपल्याला घड्याळीचा तो आपल्याला इथं दाखवायचा आहे, तो आहे म्हणजे 12वर दाखवायचा आणि छोटा काटा जो आहे तो 6वर दाखवायचा. त्याचं इथं स्ट्रेट लाईन तयार होत आहे, म्हणून याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. काय म्हणायचं याला स्ट्रेट अँगल. जो इथं जो अँगल फॉर्म होत आहे, जो अँगल बनत आहे तो 180 अंशाचा बनत आहे. किती 180चा, म्हणून याला स्ट्रेट अँगल म्हटलं जातं. ठीक आहे, आता या स्ट्रेट अँगलच्या नंतर आपल्याला तिथं 7 दाखवायचं, म्हणजे मोठा काटा 12वर आणि छोटा काटा 7वर. स्ट्रेट अँगलच्या खाली थोडंसंही खाली जर आपला काटा वाटकत असेल आणि एवढा अँगल बनत असेल तर याला आपला रिफ्लेक्स अँगल म्हणतो. काय म्हणणार रिफ्लेक्स अँगल. आता रिफ्लेक्स जो अँगल असतो तो आपला 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान असतो. ठीक आहे, हे झाले सगळं अँगलचे प्रकार. याच्याबद्दल मी डिटेल माहिती बनवलेली आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. त्यामध्ये मी सगळ्या अँगलबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि 360चा अँगल म्हणजे नेमकं काय असतं याच्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जो की 6 क्लासचा कंप्लीट अँगल टाईपवरचा जो व्हिडिओ आहे माझा तो आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.